हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण समर स्पेशल अशा मस्त थंडगार टेंडर कोकोनट शेक घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये कशी बनवायचे ते बघून घेऊया। आणि ही रेसिपी खूप हेल्दी रेसिपी आहे। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। नारळाचं पाणी शेक बनवायसाठी पहिला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचं पाणी टाकून घ्यायचे आहेत पूर्णपणे। इथे मी नारळाचं पाणी आणि मलाईवाला नारळाचं पाणी मी इथे मार्केटमधून काढून घेऊन आले आहेत। पहिला तर नारळाचं पाणी टाकल्यानंतर मलाई असते ना ते टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये नारळाचं पाण्यामधून मलाई किती येतं तेवढं पूर्णपणे टाकून घ्यायचे आहेत। पूर्णपणे टाकल्यानंतर आता आपण यामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम टाकते। इथे मी बटरस्कॉच आईस्क्रीम पूर्णपणे इथे मी मेल्ट करून घेतले आहे। तुम्ही पाहिजे तर अशा पण टाकू शकता। तुम्ही पाहिजे तर बटरस्कॉच आईस्क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम पण टाकू शकता, काही हरकत नाही। आता आपण मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून मस्तपैकी छान ग्राइंड करून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिट छानपैकी असंच फिरून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आता आपण काढून घेऊया। आता आपला टेंडर कोकोनट शेक रेडी आहेत। मस्त क्रीमी झाले आहेत। इथे मी ग्लासमध्ये सर्व करत आहे। खूप हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही पाहिजे तर यामध्ये आईस क्यूब पण टाकून पिऊ नाही टाकत, कारण मी नारळाचं पाणी आणल्यानंतर फ्रीजमध्ये 2 तास ठेवले होते, त्यामुळे खूप थंड आहे। तुम्ही पाहिजे तर आईस क्यूब टाकून पिऊ शकता किंवा असं पण पिले तर खूप जबरदस्त लागतोय। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली म्हणून मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडली असले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असं छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।